शहादा प्रकाशा रोडवर गुलमोहर हॉटेलसमोरील वळण रस्त्यावरती भीषण अपघात। चारचाकीने दुचाकीला वाचवण्याच्या नादात दुसऱ्या दुचाकीला फरफटत नेले। अपघात कसा झाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले समोर। शहादा प्रकाशा रोडवर गुलमोहर हॉटेल समोर भडधाव कारने दोघांना चिडले। सवे घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला समोर। शहादा प्रकाशा रोडवर भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पादचारी महिलेस धाक दिल्याची घटना बुधवारी सकाळी प्रकाशा रस्त्यावरील गुलमोहर हॉटेलसमोर घडली। घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली। सुरेश गोविंद पाटील वय 65 राहणार शहादा असे मृताचे नाव आहे, तर कविता अण्णा निकम वय 35 ही महिला जखमी झाली। बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भरधाव कारवरील क्रमांक DIC 8073 चालकाचे नियंत्रण सुटले। याच दरम्यान शिरूड चौफुलीकडे जाणाऱ्या दुचाकीला GJ 21 P8001 जबर धाक दिली। कारचालकाने दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही। काही अंतर दुचाकीला फरफटत नेले आणि दुभाजकाला जाऊन धडकली, तर दुचाकी चालक सुरेश पाटील यांना जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला असून त्याच रस्त्याने पायी जाणाऱ्या कविता निकम यांना देखील कारने धाक दिल्याने त्या देखील जबर जखमी झाल्या असून सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। घटनास्थळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले व पथक दाखल झाले होते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।